आणि मग मेजर चॅलेंजेसमध्ये काय, मी हा अप्रोच वापरेल तर हे लक्षात ठेवा, कधी पण पेस्टल अप्रोच असतो, हा अप्रोच सगळीकडे लागू होतो. पी फॉर पॉलिटिकल, राजकीय समस्या, राजकीय इच्छाशक्तीच नाहीये, बरोबर. काही प्रदेश राज्य करते, आपल्याच प्रदेशाचा विकास करतात. वोट बँक पॉलिटिक्स आहे, हेट स्पीच, सगळं त्याच्यामध्ये येतं, बरोबर. दुसरं इकॉनॉमिक चॅलेंजेस. इकॉनॉमिक चॅलेंजेस म्हणजे काय, फंडच नाही, पैसा कुठून आणणार, करायची खूप इच्छा आहे, पैसेच नाही. किंवा आणि आकडे द्या मग आता बजेटमध्ये एखाद्या सेक्टरचं लोकेशन कमी झालं असेल, जास्त झालं असेल ना, तुम्हाला असं वाटतं. फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एन एक्झाम्पल, की तुम्ही म्हणताय जॉबलेस ग्रोथ होते, जॉब नाही आहेत, जॉब काबर नाही आहेत, स्किल नाही आहेत, स्किल काबर नाही आहेत, शिक्षण नाही, शिक्षण काबर नाही, तुम्ही बजेटमध्ये 4% वर नाहीच होते, 4 पण लय झाले, टाका आकडा आत्ताच्या बजेटमधला, असं असतं. हा एस फॉर सोशल, सामाजिक, जाती व्यवस्थाच इन्क्लूड करू देत नाही. त्याचं चांगलं एक्झाम्पलच द्यायचं झालं, मध्यान्ह भोजन योजना देऊ शकतो. किंवा सोशल कॉम्पोनंटमध्ये येतं की ॲग्रिकल्चरवर ओव्हर डिपेंडन्स आहे, किंवा सोशलमध्ये जेंडर गॅप आहे, पॅट्रियार्की. टी फॉर टेक्निकल, त्याला चांगल्या भाषेत डिजिटल डिव्हाइड म्हणतात, बघा ऐकलंय का? अशा 4 इश्यू कॉमन आहेत बरं का भारतामध्ये टेक्निकल आला, म्हणजे पहिला येतो तुमचा डिजिटल डिव्हाइड, दुसरा येतो तुमचा अफोर्डेबिलिटी, तिसरा येतो तुमचा लँग्वेज बॅरियर, आणि शेवटचा येतो तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी इश्यू. हे बाकी ई फॉर एन्व्हायरमेंटल किंवा एथिकल म्हणू शकतो, एल फॉर लिगल. बघा लागले ठीक आहे, नाही लागले, हे 4 झाले तरी भरपूर डोक्यावरून पाणी गेलं.